नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे नवीन रोबोटिक्सचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक सांधेतज्ञ असणारे डॉक्टर रोहित लुथरा सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर रोहित लुथरा सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर रोहित लुथरा सरांचं व्यक्तिमत्व केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. कारण मला आवर्जून सांगायचं वाटतं की भारतातील पहिलं हिप जॉईंटवरचं असणारं डायरेक्ट अँटेरियर अप्रोचने केलं जाणारं ऑपरेशन हे डॉक्टर रोहित लुथरा यांच्या मार्गदर्शनाखाली आर्कस हॉस्पिटल या ठिकाणी झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच ठिकाणी पुन्हा एकदा हिप जॉईंटवरती नवीन रोबोटिक उपचारांनी सुद्धा पहिलं ऑपरेशन हे डॉक्टर रोहित लुथरा सरांच्याच मार्गदर्शनाखाली झालं. सर अभिनंदन आपलं त्यासाठी की पहिले सर्जन आपण भारतातले आहेत की जे हिप जॉईंटवरती डायरेक्ट अँटेरियर अप्रोचने सर्जरी करणार आणि त्याचप्रमाणे रोबोटिक उपचार करणारे सुद्धा. तर कौतुक या अनुषंगाने आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या सर्वच प्रेक्षकांना मला सांगावंसं वाटतंय की अतिशय नवीन स्वरूपी उपचार हे सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर रोहित लुथरा सर हे नेहमी अग्रेसर असतात. आणि त्याच उपक्रमाचा भाग म्हणून आज आर्कस हॉस्पिटलच्या वतीने सांधेदुखीच्या रुग्णांसाठी पुढील 1 महिन्यासाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी सवलतीच्या दरामध्ये आपल्याला विशेष करून कन्सल्टेशन, इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट हे मिळणार आहेच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सांगायचं आहे की डॉक्टर रोहित लुथरा सरांनी ऑर्थोपेडिक सर्जरीमधलं प्रगत प्रशिक्षण घेतल्यानंतर विशेष करून खास करून जॉईंट रिप्लेसमेंट आणि रोबोटिक उपचारांमधलं पुढचं प्रगत प्रशिक्षण आहे ते विशेष करून त्यांनी घेतलेलं आहे. जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका या ठिकाणून. अर्थात त्या प्रशिक्षणाचा फायदा ते भारतातल्या रुग्णांसाठी भारतात परतले आणि आता विशेष करून पुणे या ठिकाणी आर्कस हॉस्पिटल या ठिकाणी ते कार्यरत आहेत. ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला सर्व प्रकारच्या सांध्यांच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. आणि आपण त्यांच्या संपर्कासाठी स्क्रीनवरती आता नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्याधुनिक स्वरूपाचा रोबो किंवा रोबोटिक उपचार हे आपल्याला या ठिकाणी मिळणार. आणि या अनुषंगाने आपण अनेक रुग्ण बघूया कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेले आहे या रोबोटिक उपचारांचा लाभ घेतल्यानंतर. तर आपण प्रत्यक्ष आता स्क्रीनवरती बघूया. सर आम्हाला या अनुषंगाने काय सांगता येईल, एकंदरीत रोबोटिक उपचार कशा रीतीने परिवर्तन घडवू शकतात या रुग्णांमध्ये काय सांगता येईल? तर हे रोबोटिक उपचार जे आहे ते खूप चांगला उपचार आहे. पेशंट ज्यांना खूप जास्त प्रमाणाचा आर्थरायटिस आहे, ज्यांचा हिप खूप खराब झाले किंवा गुडघे खूप जास्त खराब झालेले, तुम्ही बघू शकता की पेशंटचे जे त्रास होता आधी ऑपरेशनच्या आधी आणि ऑपरेशनच्या नंतर किती फरक पडतो ऑपरेशन केल्याने. आणि हे रोबोटिक उपचारने केल्यावर तुमचे जे पायाला जे बाक आहे किंवा पाय जे वाकडे झाले त्याला तुम्ही एकदम सरळ करू शकता. आणि रोबोटिकमुळे फायदा हा असतो की तुमचा रक्तस्राव पण कमी असतो, चिरा खूप छोटा असतो आणि रिकव्हरी खूप फास्ट असते. तर तुम्ही बघू शकता की पेशंटला जे चालण्याची पद्धत आहे सुधारून जाते आणि ऑपरेशन केल्यानंतर आम्ही खात्रीशी त्यांना रिझल्ट देऊ शकतो. हे फायदा आहे रोबोटिक उपचारचा. आपण हे अनेक विविध प्रकारचे रुग्ण बघत आहोत की कशा रीतीने त्यांची चाल आपण बघू शकता, गुडघ्या आलेला बाक बघू शकता. आणि हे जे सगळं आहे हे जाऊ शकतं रोबोटिक उपचारांमुळे. आणि नवीन स्वरूपाचा रोबो आता आर्कस हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेला आहे. आपण बघतोय हे वयोवृद्ध रुग्ण की ज्यांना वॉकर घेतल्याशिवाय चालता येत नाहीये. हे आपण बघू शकता की त्यांना अतिशय कष्टदायक आहे चाल, सांध्याला वेदना आहेत, सूज आहेत, गुडघ्याला बाक आलेला आहे आणि वॉकरशिवाय चालू शकत नाहीत. पण आणि आपण बघू शकता आता रोबोटिक उपचार घेतल्यानंतर आर्कस हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या मार्गदर्शनाखाली कशा रीतीने त्यांची चाल बदललेली आहे आपण बघूया स्क्रीनवरती. हे जे रुग्ण आहेत विविध स्वरूपाचे ते आपण बघत आहोत आता कशा रीतीने त्यांची चाल बदललेली आहे. आपण बघू शकता की रोबोटिक उपचार घेतल्यानंतर संपूर्ण परिवर्तन हे आमूलाग्र त्यांच्या आयुष्यात झालेलं दिसतंय. सर अर्थातच हे जे परिवर्तन दिसतंय ह्याच्या मागे जे आपले रोबोटिक उपचार आहेत त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर आपण या ठिकाणी टीकेआरचं ॲनिमेशन बघूया की कशा रीतीने हे परिवर्तन घडू शकतं. काय सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना? तर जेव्हा तुमचा सांधा खूप जास्त खराब होऊन जातो तर आपण त्याला शेवटचा पर्याय म्हणजे ऑपरेशन करावं लागतं. ऑपरेशन म्हणजे तुमचं सांधेरोपण किंवा टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी. जेव्हा हे स्टेज 4 सर्जरी असते, स्टेज 4 झाला असेल त्याला आपण हे ऑपरेशन करावं लागतं. आणि ऑपरेशन केल्यानंतर तुमचं जे ऑपरेशन करण्याच्या आधी आम्ही तुमचं CT स्कॅन किंवा इमेजिंग करतो. ते इमेजिंगला आपण 3D प्लॅन करून घेतो. आणि हे प्लॅन भेटल्यानंतर आम्ही ऑपरेशनचे 1 दिवस आधी पूर्ण प्लॅनिंग करतो की तुमच्या हाडाला कुठला इम्प्लांट कसं बसणार, कुठला साईजचा इम्प्लांट बसावा लागेल, कसं बसावं लागेल, हे पूर्ण प्लॅनिंग करून आपण ऑपरेशनला जातो. आम्ही ऑपरेशन करताना आपण पेशंटचा हाडाचा बोनी रजिस्ट्रेशन करतो रोबोटला. मग हे रजिस्ट्रेशन करताना तुमचं बोनचे सगळे पॉईंट्स आम्ही रोबोटला रजिस्ट्रेशन करतो. मग पायाला किती डिफॉर्मिटी आहे, हाडाचा साईज किती आहे आणि किती त्याला ऑस्टिओफाईट्स तयार झाले ते सगळं आपल्याला रोबोटची स्क्रीनवरती दिसतो. आणि एकदा प्लॅन फिक्स केल्यानंतर मग आपण ते रोबोटला त्यांच्या लिगामेंटचं बॅलन्सिंग करतो. मग ते लिगामेंट बॅलन्स, पाय किती बाक आहे, पायाला किती मूवमेंट आहे ते सगळं आपल्याला आधीच ऑपरेशनच्या आधी दिसतो.
आणि ऑपरेशन करताना आम्ही हे सगळं बॅलन्स करतो. हे बॅलन्स केल्यानंतर मिलीमीटर टू मिलीमीटर त्याला ॲक्युरेसी असते. म्हणजे जेव्हा आपण ऑपरेशन करताना पेशंटचे जे दोन्ही पायाचे जे बाक आहे त्याला किंवा लिगामेंटच्या बॅलन्सला एकदा फिक्स केलं तर ते रोबोटची मदतीने आपण हे बोनला प्रिपेअर करतो. आणि जेव्हा आपण हे बोन प्रिपेअर करतो तुमचं बोन खूप छोटं असतं, मिनिमल बोन लॉस असतं, मिनिमम ब्लड लॉस असतं आणि ऑपरेशननंतर पेशंटचे रिकव्हरी खूप फास्ट असते. येस, आपण हे रुग्ण बघत आहोत या अनुषंगाने आणि की कशा रीतीने त्यांच्या चालण्यामध्ये परिवर्तन घडलेलं दिसतंय. पुढचाही रुग्ण आपण बघूया की कशा रीतीने वेगवेगळ्या रुग्णांच्या आयुष्यात हे परिवर्तन घडलेलं आहे. आपण हे बघू शकता, रोबोटिक उपचारानंतर त्यांचं आयुष्याची गुणवत्ता वाढलेली आहे. मांडी घालून बसणं आहे, चालणं आहे, बाईक चालवणं आहे, स्विमिंग आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं तर महिलांसाठी हे वरदान स्वरूपाचे असे उपचार आहेत म्हणायला हरकत नाही. आपण बघू शकता की आनंदाने हे रुग्ण नसतात. हे आपण बघू शकता वयोवृद्ध रुग्ण ज्यांना काठी घेऊन काठी घेतल्याशिवाय चालता येत नाही किंवा हे तर आता वॉकरवरती चालतायत रुग्ण. आणि हे वॉकरवरती हे जे चालणं आहे हे जाऊन संपूर्णतः त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकतं आणि संपूर्णतः त्यांना नवीन एकदा चालण्याचा आहे, आयुष्य जगण्याचा आनंद आहे हा मिळू शकतो. आणि हे शक्य झालेले रोबोटिक उपचारांमुळे अर्थातच या अनुषंगाने हे आपण बघतोय की पुन्हा एकदा की तेच रुग्ण आता जिन्यांची चढ उतार करत आहेत. कशा रीतीने एकंदरीतच त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले आपण बघत आहोत आणि हे शक्य झालेले आर्कस हॉस्पिटलमधल्या रोबोटिक उपचारांमुळे जे शक्य आहे डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या मार्गदर्शनाखाली. सर, ह्या अनुषंगाने अर्थातच आपण आता आम्हाला कशा रीतीने रोबोटिक उपचार होतात हे जाणून घेतलं. गुडघेदुखीसाठी विशेष करून कोणकोणत्या स्वरूपाचे आज उपचार उपलब्ध आहेत, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोणते इंजेक्शनचे उपचार आहेत किंवा काय आहेत ते आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. काय सांगता येईल याविषयी? तर गुडघेदुखी किंवा ऑस्टिओआर्थरायटिसचे 4 टप्पे असतात. तर ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4. तर पहिला किंवा दुसरा टप्पा असेल तर त्याला आपण गोळ्या औषध आहे, चांगले कार्टिलेजसाठी काही मेडिसिन येतात किंवा ऑइल किंवा इंजेक्शन येतात. ते इंजेक्शन बेसिकली प्लाझ्मा किंवा PRP इंजेक्शन असतो किंवा ऑइलचं इंजेक्शन असतो. ते इंजेक्शन दिल्यानंतर तुमच्या गुडघ्यामध्ये जे व्यंगन आहे त्याला आपण रिप्लेस करतो. ते इंजेक्शन दिल्यानंतर तुमच्या हाडामध्ये होणारी झीज किंवा जे घर्षण आहे ते थांबून जाते आणि तुमचं आपण हाडाची झीजला थांबू शकतो. तर हे ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 स्टेजला आपण इंजेक्शनची थेरपी किंवा मेडिसिन्सने त्याला बरं करू शकतो. जेव्हा ग्रेड 3 असेल किंवा पेशंटला मेनिस्कस टेअर असेल किंवा लिगामेंटची इंजुरी असेल तर त्याला छोटं दुर्बिणीचं एक ऑपरेशन असतं, त्याला आपण लेझर सर्जरी म्हणतो. ते लेझर ऑपरेशनने आपण ते फाटलेल्या चत्तीला किंवा लिगामेंट टेअरला आपण दुर्बीणद्वारा त्याला रिपेअर करू शकतो आणि त्याला परत नॉर्मलसारखं करू शकतो. तर हे केल्यानंतर तुमची जी होणारी झीज आहे ते आपण थांबू शकतो आणि तुमचा आर्थरायटिस पुढे वाढणार नाही, त्याला आपण काळजी घेऊ शकतो. किंवा तेव्हा तुम्हाला ग्रेड 3 आर्थरायटिस झाला असेल किंवा स्टेज 3 आहे आणि तुमच्या पायाला बाक आला असेल तर त्याला एक हाय टेबल ऑस्टेक्टोमी म्हणून एक ऑपरेशन आहे. त्याला आपण ऑपरेशनने पायाला जे बाक आला त्याला आपण परत हाडाला स्ट्रेट करू शकतो. हे स्ट्रेट केल्यानंतर तुमचं जे बाक आहे ते स्ट्रेट निघून जाईल आणि जे एका कप्प्यावर जास्त प्रेशर येत होता तो पण प्रेशरला परत नॉर्मलाइज करू टाकतो आणि तुमची झीजला आपण थांबू शकतो. किंवा स्टेज 3, स्टेज 4 जेव्हा तुम्हाला एक सिंगल कंपार्टमेंट आर्थरायटिस आहे किंवा बोन ऑन बोन आर्थरायटिस असेल किंवा तुमचा सांधा पूर्णपणे डॅमेज झाला असेल तर त्याला आपण टोटल नी रिप्लेसमेंट किंवा पार्शल नी रिप्लेसमेंट याने त्याला आपण बरं करू शकतो. तर हे जे पार्शल नी रिप्लेसमेंट आहे, जेव्हा तुमचा एकच कप्पा म्हणजे मिडल कंपार्टमेंट किंवा लॅटरल कंपार्टमेंट खराब झाला असेल तर फक्त आपण एकच कप्पा त्याला रिप्लेसमेंट करतो आणि हे करताना तुमचं एकही लिगामेंट कट होत नाही आणि आपण स्नायू न कट करता छोट्या चिऱ्यामध्ये हे ऑपरेशन करू शकतो. आणि पार्शल नी रिप्लेसमेंट पेशंटला आम्ही सेम डे 4 तासानंतर ऑपरेशननंतर चालवतो आणि पेशंट नेक्स्ट डेला घरी जाऊ शकतो. किंवा स्टेज 4 किंवा जास्त आर्थरायटिस झाला असेल, समजा तुमचा ग्रेड 4 आहे आणि पूर्ण पायाला बाक आला असेल तर त्याला टोटल नी रिप्लेसमेंट हा एक उत्तम पर्याय आहे. आणि आता रोबोटिक टेक्नॉलॉजीमुळे हे जे रिकव्हरी आहे त्याची खूप फास्ट असते आणि इम्प्लांट प्लेसमेंट, अलाइनमेंट, बॅलन्स सगळं नैसर्गिक सांधासारखं असतो. आपण स्कॅन करून आधी तुमच्या हाडाचा बोन मॅपिंग करतो आणि मॅपिंग केल्यानंतर तुमचं जे इम्प्लांट आहे ते आपण हाडाला फिक्स करतो. तर हे केल्यानंतर तुमचे जे अलाइनमेंट, बॅलन्स आणि जे मूवमेंट आहे ते प्रत्येक पेशंटला नैसर्गिक किंवा आधीसारखं होऊन जाते आणि पेशंट सगळं काम करू शकतो. मांडी घालून बसू शकतो, जिने चढू शकतो, डोंगर चढू शकतो, सायकलिंग करू शकतो आणि स्विमिंगही करू शकतो. येस, आपण ह्या अनुषंगाने काही रुग्णही बघूया की हे विविध उपचार घेतल्यानंतर कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकते. हे आपण बघत आहोत स्क्रीनवरती की उपचाराआधी आणि उपचारानंतर असणारी त्यांची चाल ही संपूर्णतः बदललेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्वोत्तम स्वरूपाचे जे रोबोटिक उपचार आहेत हे उपलब्ध आहेत सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात. आणि विशेष करून आर्कस हॉस्पिटलने ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विशेष शिबिराचं आयोजन केलेलं आहे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी, ज्याच्या अंतर्गत सर्व प्रकारचे सांधेदुखीचे रुग्ण सहभागी होऊ शकतात. सांधेदुखी म्हटलं की गुडघेदुखी आपल्या डोळ्यासमोर येते,
स्पेसिलिस्ट, पण ह्याच अनुषंगाने खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंट झाला, शोल्डर फ्रोझन शोल्डरची समस्या, खांद्याची सांधेदुखी आहे किंवा विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी म्हणजे आमवात आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, तापानंतरची सांधेदुखी आहे, सोरायसिस सारख्या आजारानंतरची सांधेदुखी, या सगळ्यासाठी आपल्याला या सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी उपचार उपलब्ध आहेत आणि तेही सवलतीच्या दरामध्ये आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी पुढील 1 महिन्यासाठी. तर जरूर याचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने आपण आम्हाला नी किंवा गुडघ्याविषयी सांगितलंच, पण तसाच दुसरा सांधा जो खराब गेल्या काही वर्षात जास्त दिसतोय तो आहे हिपचा, आणि आपण आता ह्या अनुषंगाने ही एव्ही पण बघत आहोत. तर हे जे आहे हिप जॉईंट कशा रीतीने खराब होतो आणि ह्याच्यामध्ये कोणकोणते उपचार केले जाऊ शकतात, काय सांगता येईल आम्हाला? तर हिप जॉईंटचा सगळ्यात कॉमन त्रास आहे एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस किंवा आपण त्याला AVN म्हणतो. तर AVNमध्ये पण 4 टप्पे असतात, ग्रेड 1 to ग्रेड 4. तर ग्रेड 1 ज्या टप्पा असतो किंवा ग्रेड 2 असतो त्याला आपण गोळ्या औषधाने टेम्पररी त्याला आपण टाळू शकतो किंवा गोळ्याने त्याला आपण पुढे ढकलू शकतो. पण जेव्हा तुम्हाला त्रास ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 झाला असेल तर तेव्हा टोटल हिप रिप्लेसमेंट हाच एक सगळ्यात चांगला पर्याय आहे. त्यामध्ये तुम्हाला 100% खात्रीशीर रिझल्ट देऊ शकतो. आणि हे ऑपरेशन करताना तुम्ही बघू शकता की आपण जे बॉल आणि सॉकेट आहे त्याला आपण नवीन बॉल किंवा नवीन सॉकेट बसवतो आणि पेशंटला ऑपरेशननंतर सगळं नॉर्मल मुवमेंट करता येते. तर हा जेव्हा ऑपरेशन आपण करतो त्याला करण्याची 2 किंवा 3 पद्धती आहे. त्याला वेगवेगळे अप्रोचेस आहे. पोस्चर अप्रोच आहे, लॅटरल अप्रोच आहे आणि अँटीरियर अप्रोच आहे. तर जेव्हा आपण पोस्चर अप्रोच किंवा लॅटरल अप्रोचने हा ऑपरेशन करतो, तुम्ही बघू शकता की तुमचे स्नायूचे आपण 8 ते 9 स्नायू खुब्याचे स्नायू कट करतात आणि त्याला आपण परत रिपेअर करतो. तर हे केल्यानंतर पेशंटला पेन पण खूप जास्त असतो आणि पोस्चर किंवा लॅटरल अप्रोचने चिरा खूप मोठा असतो, 25 ते 30 सेंटीमीटरचा चिरा असतो आणि पेशंटला ऑपरेशननंतर रिकव्हरीलाही खूप जास्त टाईम लागतो आणि त्याला वॉकरची गरज पडते आणि खूप पेन असतं. पण हाच ऑपरेशन जेव्हा आपण अँटीरियर अप्रोचने करतो तर मला वाटतं सर आपण त्या अनुषंगाने एव्ही बघूया, डायरेक्ट अँटीरियर अप्रोचची ती एव्ही मला वाटतं फार महत्त्वाची बघणं की कशा रीतीने पुढच्या भागाने, आणि मला सगळ्यात महत्त्वाचं अनुषंगाने सर्व प्रेक्षकांना सांगायचं की डायरेक्ट अँटीरियर अप्रोचने सर्जरी करणारे पहिले सर्जन आहेत डॉक्टर रोहित लुथरा सर, जे आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. भारतातील पहिले सर्जन असण्याचा बहुमान त्यांनी मिळवलेला आहे. त्याचप्रमाणे हिप जॉईंटवरती पहिला रोबोटिक उपचार करण्याचाही बहुमान त्यांनी मिळवलेला आहे. तर डायरेक्ट अँटीरियर अप्रोचने कशा रीतीने हे केलं जाऊ शकतं हे आपण बघतोय आता. सर, काय सांगता येईल या विषयी आम्हाला? तर तुम्ही बघू शकता की अँटीरियर अप्रोचने आपण काय चिरा खूप छोटा असतो आणि आपण स्नायूला न कट करता म्हणजे 2 स्नायूला फक्त असं पडद्यासारखी साईडला करून आपण ते हिपचा आपण ऑपरेशन करू शकतो. आणि हे ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला ऑपरेशनचा काही त्रास होत नाही, कारण आपण एक पण स्नायू कट केलेला नाही आहे आणि सांधे निसटण्याची पण शक्यता कमी असते. पेशंटला लिम्ब लेंथ डिस्क्रिपन्सी किंवा पाय छोटा किंवा मोठा होऊ शकत नाही, कारण आपण त्याला चेक करू शकतो. आणि हे ऑपरेशन करताना तुम्ही बघू शकता की जे चिरा आहे ते पण खूप छोटा आहे, रक्तस्राव कमी असतो आणि पेशंटला आम्ही सेम डे चालवतो, म्हणजे 4 तासात पेशंट चालतो आणि 24 तासामध्ये पेशंट घरी जाऊ शकतो. हा ऑपरेशन जेव्हा तुम्ही रोबोटिकने करता तर तुम्ही अँटीरियर अप्रोच प्लस रोबोटिक हे डबल फायदा. येस, मला वाटतं आता रोबोटिकची आपण एव्ही बघितली पाहिजे. ही आपण बघितली डायरेक्ट अँटीरियर अप्रोचने कशा रीतीने हे खुब्याची शस्त्रक्रिया होते. पण THR जी आहे दुसरी एव्ही ती आपण आता बघूया की कशा रीतीने डॉक्टर आपल्याला सांगतात की रोबोटिक उपचार आपण करू शकतो खुब्याच्या सांध्यावरती, हिप जॉईंटवरती. सर, काय सांगता येईल? तर हे रोबोटिक उपचार जेव्हा हे आपण खुब्याचा लावा हिपचा. येस, आपण दुसरा बघूया, दुसरी एव्ही बघूया THR ची. सर, तुम्ही सांगा आम्हाला. तर THR ची जे हे तुम्ही बघू शकता की हे पेशंटला जेव्हा आपण रोबोटिक पद्धतीने ऑपरेशन करतो तर आधी आपण पेशंटची इमेजिंग करून घेतो. ही इमेजिंग केल्यानंतर पेशंटचा एक्झॅक्ट हाडाचा आपण मॅपिंग करतो की कुठला साईजचा कप बसणार, कसं बसणार आणि कुठल्या अँगलला बसणार की इथे डिस्लोकेट होणार नाही. हे पूर्ण प्लॅनिंग आम्ही 1 दिवस किंवा 2 दिवस आधी करतो. मग पेशंटचं प्लॅन केल्यानंतर एकदा ते जेव्हा आपण पूर्ण रजिस्ट्रेशन केल्यानंतर पायाची लिम्ब लेंथ किती आहे, दुसऱ्या पायापेक्षा पाय मोठा आहे का छोटा आहे ते सगळं आपण रोबोटमध्ये बघू शकतो आणि त्याला एक्झॅक्ट करेक्शन लावून आपण त्याला ऑपरेशन करू शकतो. एकदा हे प्लॅन फिक्स केला की ते रोबोट मग ते त्याच प्लॅनला एक्झिक्यूट करतो. समजा आम्ही कप प्लॅन केला 40 डिग्री इन्क्लिनेशनवरती आणि 20 डिग्री अँटीव्हर्जनवरती, तर तो रोबोट त्याच अँगलला जाणार, 1 डिग्री वर खाली होत नाही आणि ते एक्झॅक्ट परफेक्ट अलाइनमेंट आणि बॅलन्समध्ये ते कप बसतो. तर हे केल्यावर पेशंटला डिस्लोकेशन होण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि नैसर्गिक सांधासारखं तो खुबा वापरता येतं. त्यांना खाली मांडीही सुद्धा घालता येतं, जे बाकी अप्रोचमध्ये घालता येत नाही किंवा बाकी नॉर्मल ऑपरेशनमध्ये आपण टाळतो, पेशंटला सांगतो की मांडी घालून बसू नका. पण जेव्हा आपण टोटल हिप रिप्लेसमेंट विथ अँटीरियर अप्रोच अँड रोबोटिकने केलं तर त्यांना खाली मांडी पण घालता येते, त्यांना स्विमिंग करता येते, त्यांना वॉकिंग करता येते, सायकलिंग करता येते, सगळं काही करता येते. येस, आणि हे आपण बघतोय अनेक विविध प्रकारचे अनुषंगाने रुग्ण बघूया पुन्हा एकदा.
मी अरुण खोमणे, माझे गाव जेजुरी असून माझे वय आत्ता 48 आहे. माझ्या दोन्ही खोब्याचे म्हणजे डाव्या आणि उजव्या खोब्याचे मेमध्ये ऑपरेशन झाले. ते ऑपरेशन मी रोहित लुत्रा म्हणजे RK हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत रोहित लुत्रा यांच्याकडून मी ते करून घेतले. मला फक्त कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मी स्वतः चालणं, उठणं, बसणं मी दररोज ज्या वेळेला मी 7व्या दिवशी मी 33 पायऱ्या कोणाचा आधार न करता चढलो, 33 पायऱ्या मी उतरलो आणि आता सध्या मी 5 किलोमीटर चालतो, 5 किलोमीटर चालतो, जातो आणि येतो. आता मी एकदम व्यवस्थित आहे. मला पूर्ण मांडी घालता येते. नैसर्गिकरित्या मी सर्व काय करू शकतो. माझं नाव समीर नितीन दाभाडे. मी तळेगावमध्ये राहतो. मला बायलिटरल एव्हियन होता. त्यात मी एका पायाचं रोहित सरांकडून ऑपरेट करून घेतले. 24 तासाच्या आत मला पेनलेस मी चालू शकतो, फिरू शकतो. टॉयलेट वगैरे सगळी स्वतःची कामं मी स्वतः करू शकतो. कारण मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं की प्रत्यक्षामध्ये रुग्णांना कशा रीतीने ह्याचा फायदा होऊ शकतो हे बघणं महत्त्वाचं आहे. हे आपण बघत आहोत अतिशय क्रिपल्ड रुग्ण ज्यांना चालता सुद्धा येत नाहीये, वॉकर घेतल्याशिवाय चालता येत नाही. आणि नंतरचा बघूया आपण ह्याच्या नंतरचा व्हिडिओ बघूया की कशा रीतीने संपूर्णतः त्यांचा वॉकर गेलेला आहे. त्यांना चांगल्या रीतीने चालता येतं आणि एवढंच नव्हे तर नुसतं चालणंच नव्हे तर जिन्यांची चढउतार झाली, मांडी घालून खाली बसणं झालं, ह्या सगळ्या गोष्टी ते करू शकतात. आणि केवळ ऑपरेशन नंतर काही दिवसातलाच हा व्हिडिओ आहे. त्याच्या पुढे जाऊन सर्व हालचाली करता येणं शक्य आहे. आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे वरदान अशा स्वरूपाचे असे हे रोबोटिक उपचार आता आपल्याला उपलब्ध आहेत. आर्कस हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या मार्गदर्शनाखाली. आणि हजारो रुग्णांनी ह्याचा आत्तापर्यंत फायदा घेतलेला आहे. आणि सगळ्यात अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की भारतातील पहिले सर्जन आहेत डॉक्टर रोहित लुथरा सर, ज्यांनी अशा प्रकारची शस्त्रक्रिया केलेली आहे. तर जरूर ह्याचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवरती. आर्कस हॉस्पिटलच्या वतीने सांधेदुखीच्या रुग्णांसाठी विशेष शिबिर असणारे पुढील 1 महिना, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये निदान, तपासण्या आणि त्याचप्रमाणे उपचार म्हणजेच कन्सल्टेशन, इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट या तिन्ही गोष्टी सवलतीच्या दरामध्ये असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून सांधेदुखीवरती असणाऱ्या रोबोटिक उपचारांविषयी. आणि कार्यक्रमाच्या पूर्वार्धात डॉक्टर रोहित लुथरा सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की नव्या रोबोटिक उपचारांमुळे आता गुडघेदुखी असो, खुब्याची सांधेदुखी असो, आपल्याला त्यावरती सहजरित्या मात करता येणं शक्य झालेलं आहे. एवढंच नव्हे तर रुग्णांना एका दिवसात घरी जाता येणं शक्य आहे. ऑपरेशन नंतर खुब्याच्या रुग्णांना तर 4 तासात चालवता येणं शक्य आहे. आणि भारतातील पहिले सर्जन आहेत डॉक्टर रोहित लुथरा सर, ज्यांनी डायरेक्ट एंटेरियर अप्रोचने हे ऑपरेशन यशस्वी केलेले आहे. खास करून खुब्याच्या सांधेदुखीसाठी, हिप जॉईंटसाठी आणि नी जॉईंटसाठी एक विशेष रोबो आता या ठिकाणी आर्कस हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला हे सर्व असणारे सांधेदुखीचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी वरदान स्वरूपाचे उपचार उपलब्ध करून देता येणं शक्य झालेलं आहे. अर्थातच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिन्यासाठी शिबिर आहे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी, ज्या अंतर्गत आपल्याला निदान, तपासणे आणि उपचार हे सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात. आर्कस हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकता. सर, आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलंच की कशा रीतीने विविध प्रकारचे हे टेक्नॉलॉजी आहे, ह्याचा रुग्णांना काय काय फायदा होतो आहे पुन्हा एकदा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. सर्वात आधी आपण रोबोटिक उपचार जे नी वरती, गुडघ्यावरती केले जातात त्याचा काय फायदा मिळू शकतो सांगा, काय सांगता येईल? तर हे नी ऑपरेशन जे आहे, जे आपण सांधा रोपण करतो, तर जेव्हा आपण मॅन्युअली ऑपरेशन करतो तर पेशंटला पेन खूप जास्त असतं, चिरा खूप मोठा असतो आणि इम्प्लांटचे जे प्लेसमेंट किंवा अलाइनमेंट आहे ते चुकू शकते ऑपरेशन करताना. डॉक्टर मुद्दामून चुका करत नाही, पण ते कधी कधी जजमेंटल एरर्स होतात आणि ते पायाच्या अलाइनमेंट किंवा बॅलन्समध्ये फरक पडू शकतो. तर हे जे पेशंट असतात त्यांना मग खात्रीशीर रिझल्ट देता येत नाही. जेव्हा आपण हाच ऑपरेशन रोबोटिकने करतो तर तुमचे जे इम्प्लांट आहे ते तुमच्या हाडाला मॅच होऊन बसतात. तुमचा जे अलाइनमेंट आहे, तुमचं जे बॅलन्स आहे लिगामेंटचा ते परफेक्ट असतो आणि तुमचं जे हाडाची किंवा जॉईंटची मुवमेंट आहे ते पूर्णपणे नॉर्मल मुवमेंट असते. तुम्ही मांडी घालून खाली पण बसू शकतात, तुम्ही सायकलिंग करू शकणार, वॉकिंग करू शकणार, स्विमिंग करू शकणार. तर हे जे फायदा आहे रोबोटिक सर्जरीचा ते हा आहे की त्याचा चिरा खूप छोटा असतो आणि ब्लड लॉस खूप म्हणजे रक्तस्राव खूप कमी असतं आणि पेशंटला हाडामध्ये रॉड टाकायची गरज पडत नाही किंवा त्यांची मुवमेंट आहे ते एकदम नॉर्मल असते आणि पेशंट लवकरात लवकर रिकवर होतो आणि 2 दिवसात ते नॉर्मल चालू शकतात, टॉयलेटला जाऊन बसू शकतात कमोडवरती आणि जिनेवर खाली करू शकतात. तर ही जे रिकव्हरी प्रोसेस आहे ते खूप छोटं झालं आहे आणि पेशंट लवकर रिकवर होतो. येस, ह्या अनुषंगाने आपण आता शोल्डर असणारे म्हणजे फ्रोझन शोल्डरची समस्या वाढतेच आहे, पण वेगवेगळे इंजुरीज सुद्धा होत असतात. तर सर, खांद्याच्या सांधेदुखीमध्ये सुद्धा काय काय उपचार उपलब्ध आहेत, काय सांगता येईल?
तर खांद्याचे पण भरपूर आता आपले पेशंट्स वाढले, कारण स्पोर्ट्स इंजुरीज भरपूर वाढलेले आहे, किंवा फ्रोझन शोल्डर, किंवा जे पेशंटचा एज वाढल्यामुळे ते तुमचं डिजनरेटिव्ह रोटेटर कफ मसल टेअर होतो. तर ह्या जे सर्जरी आहे त्याला आपण दुर्बीनद्वारे ते मसल जे फाटलेलं तर आपण दुर्बीनद्वारे बघू शकता की आपण त्याला परत नॉर्मलसारखं रिपेअर करू शकतो. ते बोनला प्रिपेअर करू, पण ते हे पूर्ण ऑपरेशन दुर्बीनने करतो. तर पेशंट 24 तासात घरी जाऊ शकतो, आणि हे जे फाटलेला मसल आहे त्याला आपण दुर्बीननेच ते हाडाला परत अटॅच करतो अँकर्स टाकून. हे अँकर टाकल्यानंतर ते जे शोल्डरची मुवमेंट आहे ते परत नॉर्मलसारखे येऊ शकते, आणि ते परत नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करू शकतात. येस, आपण हे बघत आहोत त्या अनुषंगाने. आणि पुन्हा एकदा सर प्रश्न माझा की हिप जॉईंट विषयी आपण त्याचा रोबोटिक उपचारांचा व्हिडिओ बघूया. हिप जॉईंटचा खास करून मला वाटतं सर की हे नवीन स्वरूपाचे जे डायरेक्ट एंटेरियर अप्रोचने आपण आता शस्त्रक्रिया करत आहात त्याचे काय काय फायदे होतात पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा. तर हे जे हिप जॉईंट ऑपरेशन आहे हे आता मागचे 2-3 वर्षात खूप इम्प्रूव्हमेंट आली आहे, आणि स्पेशली विथ डायरेक्ट अँटेरियर अप्रोच रिकव्हरी खूप फास्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता पेशंटचे व्हिडिओ की ते हे पेशंट्स आहे ते ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नॉर्मल चालत आहे, ते डान्स करत आहे रूममध्ये, ते त्यांचे एवढे खुश आहे की ते परत नॉर्मलसारखे मुवमेंट करू शकतात. आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना मांडीसुद्धा घालता येते, जिने चढता येते, नॉर्मल वॉकिंग करता येते. तर हे जेव्हा आपण रोबोटिक्स पद्धतीने करतो तर जे इम्प्लांट माल अलाइनमेंट जे आधी होत होता ते आता होत नाही. आणि विथ अँटेरियर अप्रोच आणि रोबोटिक हे इज द बेस्ट ट्रीटमेंट फॉर द पेशंट. त्यामुळे पेशंट्सला रिकव्हरी खूप फास्ट. तुम्ही बघू शकता पेशंट हे याचे दोन्ही खुबेचं मी ऑपरेशन केलेलं आहे, आणि तो एवढा खुश झाला आहे. हा पेशंट फोर्स 1 पोलीस मधला पेशंट आहे. त्याला एका हाताला अपंग झाला आहे बॉम्ब ब्लास्टमुळे, पण तो पेशंट बघा तुम्ही किती चांगला खुश आहे, आणि तो नाचतोय दोन्ही ऑपरेशन खुबेचं ऑपरेशन झाल्यानंतर. तर हे फायदे आहे रोबोटिक उपचारचे, आणि पेशंट्सला आम्ही खात्रीशीर रिझल्ट देऊ शकतो. त्यांना वेदनारहित सांधा भेटतो, आणि त्यांना सगळं परत नॉर्मलसारखं मुवमेंट करता येते, नॉर्मल जीवन जगू शकतात. येस, मला वाटतं हे आणि अनेक विध प्रकारचे रुग्ण आहेत जे आपण आता स्क्रीनवरती बघत आहोत की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे आर्कस हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर. आणि खास करून रोबोटिक उपचार जे डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहेत, खास करून गुडघेदुखी, खुब्याची सांधेदुखी, फ्रोझन शोल्डरसारखी समस्या किंवा विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी असो, ह्यासाठी आपल्याला सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत. आणि कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा सांगायचे की पुढील 1 महिना सांधेदुखीच्या रुग्णांसाठी शिबिर असणार आहे, ज्यात सवलतीच्या दरामध्ये आपल्याला खास करून कन्सल्टेशन, इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट म्हणजेच या ठिकाणी तपासणी आहे, निदान आहे आणि त्याचप्रमाणे उपचार आहेत, ह्यामध्ये सवलत असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, कार्यक्रम खूपच रंगलाय, पण वेळावेळी थांबावं लागतं. जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? मला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गुडघ्या किंवा सांधेचा त्रास आहे तर तुम्ही त्याला दुर्लक्ष करू नका. तुम्ही योग्य टायमावर त्याची ट्रीटमेंट करा. समजा तुमचा पहिला किंवा दुसरा टप्पा असेल तर त्याला आपण गोळ्या औषधने किंवा इंजेक्शन त्याला थांबवू शकतो, किंवा तिसरा किंवा दुसऱ्याचा एंडचा टप्पा असेल तर त्याला आपण दुर्बीनद्वारा ऑपरेशन करून किंवा अलाइनमेंट ऑपरेशन करून त्याला परत नॉर्मल करू शकतो. किंवा एक कप्पा खराब झाला असेल आणि खूप जास्त पेन असेल तर आपण त्याला पार्शलनी रिप्लेसमेंट करूनही त्याला परत नॉर्मल करू शकतो. आणि जर तुम्हाला पूर्णपणे खराब झाला आहे, स्टेज 4 आर्थरायटिस आहे, तर तुम्ही घाबरू नका. त्याला आपण ऑपरेशन करून रोबोटिक सर्जरी करून त्याला परत खुबा किंवा गुडघा कुठलाही सांधा असेल त्याला आपण परत नॉर्मल मुवमेंटसारखं नॉर्मल करू शकतो, आणि तुम्ही नॉर्मल जीवन जगू शकतात. तर तुम्ही घाबरू नका. काय असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची सल्ला घ्या डॉक्टरांचा आणि त्याची ट्रीटमेंट करा. येस, मला वाटतं एक मोलाचा सल्ला दिला जाता आता डॉक्टर रोहित लुथरा सरांनी की घाबरू नका सांधेदुखीला, त्यावरती सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत. आणि पुढील 1 महिना सांधेदुखी रुग्णांसाठी शिबिर आहे, ज्या अंतर्गत आपल्याला तपासणी आणि उपचार दोन्ही सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहेत. म्हणजेच कन्सल्टेशन, इन्व्हेस्टिगेशन, ट्रीटमेंट तिन्ही गोष्टी मिळणार आहेत सवलतीच्या दरामध्ये. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला, अमूल्य प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.